पुण्याच्या भोरमधील नीरा देवघर कालव्यातून गळती होत असल्याने पाण्याचा अपव्यय होतोय। परिसरातील शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। शेकडो एकर जमीन नापीक होण्याचीही भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे पाटबंधारे विभागानं गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असतानाही शेतकऱ्यांना पीक कर्जावरील व्याज भरण्याची सक्ती बँकांकडून केली जाते। यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाले। त्यामुळे शासनानं पूर्वीप्रमाणेच 0% दरानं पीक कर्ज ठेवून कर्जावरील 6% व्याज आकारू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत। पांढऱ्या कांद्याला 800 ते 1200 प्रति क्विंटल भाव मिळतोय। यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। प्रति क्विंटल कांद्याला सरासरी 2000चा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सांगली जिल्ह्यातील तळवडेमध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला। बिबटे, डुकरं, रेड्यांनी उभ्या पिकांचं नुकसान केलंय। ऊस आणि मका पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत। शेतीभोवतीचं कुंपण देखील या वन्य प्राण्यांनी जमीनदोस्त केलंय। नुकसान भरपाई देऊन या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत।